आता बातमी येते पुण्यातल्या चाकणमधून। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये चाकणमध्ये ज्या पद्धतीने सोयी सुविधा आणि खास करून रस्त्यावरचे खड्डे यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केलेली आणि स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता उद्योजकांनी आपली भूमिका बदलली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी चाकणमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, तरीही स्थलांतरित होण्यावर आज सकाळपर्यंत उद्योजक ठाम होते, पण तासाभरातच त्यांनी आपली भूमिका बदलली। चाकणच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन उद्योजकांनी केलं, तर यावरून उद्योजकांवरच दबाव आहे असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। आपल्या समाजाचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास आहे। चाकणला डेट्रॉइट ऑफ ईस्ट म्हटलं जातं। ह्या ठिकाणी हा सगळा जो काही उद्योगधंदा आहे तो फार वेगाने वाढलेला आहे, तर त्यासाठी सर्वांनी मिळून आम्हाला साथ द्यावी। ह्या ठिकाणी चाकण राहण्यास योग्य, उद्योगधंद्यांसाठी अत्यंत अनुकूल असं बनवण्यासाठी आपण सक्रियपणे योगदान देऊया। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतेही राजकारण आणू नये। तर उद्योजकांवर मंत्र्यांचा दबाव असू शकतो अशी शक्यता ही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। बघूया। असू शकतो। जेव्हा मी तिथं जाणार होतो तेव्हा सुद्धा मला भेटू नये असा दबाव त्यांच्यावर होता। ठीक आहे, त्यातले काही लोक आले, काही लोक येऊ शकले नाही, काही मीडियासमोर यायला इच्छुक होते, काही नव्हते। जे काय झालं झालं। महत्त्वाचं काय की त्यांनी जो मुद्दा उचलला, मीडियाने जो सपोर्ट केला, लोकांनी सोशल मीडियावर सपोर्ट केला, आम्ही तिथं गेलो, ह्या सगळ्या विषयांमुळे कुठंतरी सरकारला झुकावं लागलं, तिथं बैठक घ्यावी लागली, त्यांचं ऐकावं लागलं। हे महत्त्वाचं आहे। 15-20 दिवसानंतर आम्ही परत जाणार आहोत। ट्रॅफिकचा मुद्दा सुटतोय का? कारण का ट्रॅफिक कमी करणं हे नियोजनाचा सुद्धा भाग आहे। त्यामुळे काय नियोजन केलं जातं हे सुद्धा आम्ही तिथं जवळून बघणार आहोत।